आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार. पीक विम्याचा हप्ता अखेर तारीख फिक्स, सकाळी मिळणार. आज सकाळी 10 वाजेपर्यंत जमा. नमस्कार. पीक विमा दुसऱ्या टप्प्याची घोषणा. पीक विम्याच्या आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आणि महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅबिनेट बैठक पीक विम्याचा दुसरा टप्पा हिरवा कंदील मिळालेला आहे. पहिला टप्पा वितरण होऊन 1 महिना पूर्ण झाला असल्याने दुसरा टप्पा कधी मिळणार याची शेतकरी मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. आज पार पडले मंत्रिमंडळ बैठकीत संदर्भित अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आज दुपारी 2 वाजल्यानंतर होणार वितरण सुरू. या निर्णयामुळे आज पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे असे जाहीर करण्यात आले आहे. गेल्या 2 दिवसापासून कधी येईल असा प्रश्न प्रतीक्षेत असलेले शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यतन 1ही रुपये जमा झालेला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना सत्यापन व्यक्त केले होते. पीक विम्याचा प्रश्न प्रबलित असा होता. दोरेहा असल्याचे कृषी मंत्री तंत्रा मामा वर्णे यांनी सांगितलं. गाडीला शेतकऱ्यांना काळे झेंडे दाखवू उडवले. व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो. कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा. या आंदोलनानंतर कृषी मंत्री तात्काळ आणि स्पष्टपणे विधान केले. आज दुपारी 2 वाजल्यानंतर पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येईल. शेतकऱ्यांना निवडणूकपूर्वी दिलेल्या कर्जमाफीचा शब्द आठवण करून देताच सरकारने कर्जमाफीची तारीख देखील घोषणा केलेली आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी 37 कोटी निधी मंजूर. पीक विम्याचा दुसरा टप्पा मंजूर करण्यात तो तातडीने वाटप व्हा यासाठी 37,000 कोटी रुपयाचे धनदेह चेक बँकना देण्यात आला आहे. स्पष्टपणे आहे. यामुळे 18 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज दुपारी 2 वाजल्यानंतर 100% म्हणजे माझ्या गॅरंटीवर पीक विमा जमा होण्यास सुरुवात होईल. ज्या शेतकऱ्यांना 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षांमध्ये नुकसान झालेले आहे, त्यांनी पीक विमा भरला आहे, त्यांचा 3 वर्षाचा एकत्रितपणे पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. व तसेच 30 जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर. केंद्र सरकारच्या कंपन्यांना पैसे दिले असून आता या आठवड्यापासून एकूण 30 जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये कापूस या पिकाला 2022, 2023, 2024 या 3 वर्षासाठी सर्वाधिक पीक विमा मंजूर झाला आहे. त्या पाठोपाठ सोयाबीन, कांदा, बाजरी आणि हरभरा या पिकासाठी समावेश आहे. या 5 पिकांसह ज्या शेतकऱ्यांना 20,000 प्रकारच्या पिकासाठी 3 वर्षाचा पीक विमा भरला आहे, त्यांना आज दुपारी 2 वाजल्यानंतर निधी जमा होण्याची शक्यता प्रतीक्षात करावी लागणार आहे. व तसेच दुसऱ्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांची यादी. पीक विम्याची दुसऱ्या टप्प्याची एकूण 18 जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना पंतप्रधान देण्यात आले आहे. आज पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांमध्ये लातूर, बीड, रायगड, नंदुरबार, रत्नागिरी, जालना, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा बी समावेश आहे. उर्वरित जिल्ह्यांचा समावेश तसेच चंद्रपूर आणि पालघर या जिल्ह्यांचा बी समावेश आहे. यवतमाळ, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर, अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसरा टप्पा पीक विम्याचे वितरण केले जाणार आहे. या सर्व 18 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज दुपारी वाजल्यानंतर पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. प्रधान कुमारानुसार बँकेचे वितरण भाग 1 सर्वात महत्त्वाची अधिकृत माहिती समोर आली आहे. त्यानुसार खालील बँकेमध्ये खाते असलेले शेतकऱ्यांना पीक विमा सर्वात लवकर आणि प्राधान्य जमा केले जाईल. महाराष्ट्र बँक ऑफ, भारतीय स्टेट बँक ऑफ, यासोबतच जिल्हा सहकारी बँक ऑफ, डायरेक्ट सेंट्रल ऑपरेशन बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचा समावेश आहे. पंतप्रधानानुसार बँकचे वितरण भाग 2 बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक आणि ICICI बँकमध्ये वितरित होईल. आज हा दिवस हे सर्व शेतकऱ्यांना सुवर्ण दिवस ठरणार आहे. व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. धन्यवाद.